नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत ना? तर मजेतच राहा. तर मित्रांनो, आज आहे दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यामधला दुसरा गुरुवार, म्हणून आम्हाला जायचं होतं देवघरामध्ये. तर इकडे बायको सर्व तयारी करत होती. तयारी करून झाली तसंच आम्ही अप्सराला घेऊन निघालो आमच्या देवघरामध्ये पोचल्यावर पहिला देवाचं दर्शन करून घेतलं. त्यानंतर इकडे घट पूजलं होतं, त्याच्यासुद्धा आम्ही पाया पडलो. आणि त्याच बाजूला दत्ताचा फोटोसुद्धा मांडून ठेवलं होतं, कारण त्याची नंतर पूजा करायची होती. त्यानंतर इकडे जेवणाची तयारीसुद्धा सुरू झाली. तेवढ्यातच भटजीने आमच्या घरामध्ये एंट्री मारली. एंट्री मारल्याबरोबर आपली बडबड करायला सुरुवात केली. यांची बडबड तर काय मला समजत नव्हती, तरी पण मी वाईस ऐकत होतो. मग काय पूजा झाली, म्हटलं चला आता आपण पण पाया पडून घेऊया. पाया पडून झालं तर बघतो इकडे बायको नवऱ्याच्याच अगोदर जेवायला बसली होती. त्या रागात मी सुद्धा जेवायला बसले, कारण माझ्यासुद्धा पोटात कावळे ओढत होते. थोड्या वेळातच भजन मंडळाने सुद्धा भजनात हजेरी लावली होती आणि लगेचच भजन करायला सुरुवात केलं, कारण आमच्या वाडीमध्ये अजून 2 भजनं करायची होती. मग चला आपण पण आता या भजनामध्ये दंग होऊया आणि तुम्ही सुद्धा दंग व्हा. तर चला पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये.